वर्षापूर्वी नगरपालिका असताना चंद्रपूर शहरामध्ये जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलं होतं। पूर्ण शहरात 165 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली होती। त्यानंतर अंडरग्राउंड इलेक्ट्रिकसाठी केबल टाकले, रिलायन्सचे जिओ फायबर टाकले, त्यानंतर अमृतची पाईपलाईन टाकली। 15 वर्षापासून हे शहर खोदल्या जात आहे आणि रस्ते खोदणे, रस्ते बनवणे, रस्ते खोदणे याच्यावर हजारो करोड रुपये खर्च करण्यात आले। आणि आता नव्याने जुन्या पाणी पुरवठा गटर योजनेचा काही पत्ता नसताना नव्याने 445 कोटीच्या भूमिगत गटार योजनेसाठी निविदा काढण्यात आली आणि 13.50% जास्त दराने म्हणजे 60 कोटी रुपये अधिकचे एस्टिमेटेड कॉस्टपेक्षा जास्त दराने कंत्राटदाराची निवड करण्यात आली। या प्रकरणामध्ये 70 ते 80 कोटीचा धुर्दंड महानगरपालिकेला केंद्र सरकारला बसणार आहे आणि त्यामुळे घाईघाईचे टेंडर का करण्यात येत आहे? जर कंत्राटदार कमी आले असतील तर रिटेंडरिंग का केलं नाही? जुनी गटार योजना फसली का? ती फसली असेल तर तेव्हाच्या कंत्राटदाराची देयके कशी मंजूर झाली? त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली? कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकलं नाही? हे सर्व प्रश्न आहे। या सगळ्या प्रकरणाची नवीन भूमिगत गटार योजनेमध्ये करण्यात आलेली घाई आणि जुन्या भूमिगत गटार योजनेमध्ये करण्यात आलेलं दुर्लक्ष याची चौकशी करावी। मनपाच्या आणि तत्कालीन नगरपालिकेच्या सर्व दोषी अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्यात यावं अशी जनविकास सेनेची मागणी आहे। आणि जर हे करण्यात आलं नाही तर जनविकास सेना आक्रमक भूमिका घेईल, हा आमचा शासनाला महानगरपालिकेला इशारा आहे।